छाया बेलेलिखित फरफट भाग 7. पहाटेचं तांबडं फुटलं. खोप्यात पाखरं किलबिल करू लागली. कचरीचा डोळ्याला डोळा लागलाच नव्हता. अंग ठणकत होतं. तशीच उठली, कामाला लागली. घरादाराची झाडलोट करून, सडा सारवण करून, खापराची घागर घेऊन पाण्याला निघाली. पाण्याची विहीर लांब होती. पाटलाच्या वाड्यासमोरून जाताना श्रावण तिला दिसला. शेण काढत होता. त्याला बघून तिला सगळ्या दुखण्याचा विसर पडला. जवळ जाऊन तिने त्याला गळ्याला लावून घेतलं. श्रावणही आईला बिलगला. तिनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तिचा गळा दाटून आला. तिला काही बोलवत नव्हतं. जा माय, म्या पाणी घेऊन येते, असं म्हणून तिने श्रावणला वाड्यात पाठवून दिलं. पुढे निघाली. 4-5 घागरे आणल्या. रांजण भरत आला होता. गावाला गेलेला दीर परत आला होता. त्यांनी सगळं घर डोक्यावर घेतलं होतं. कुठून हुडकून आणले असले रांड, घराची इज्जत घालवायला, असं म्हणून शिव्या घालत होता. दारात येता सासूने याचे कान भरलेत हे कचरीला कळून चुकलं. आता हिचा जीवच घेतो, असली ब्यादच नको घरात, असं म्हणून त्यांनी घरातनं काठी आणली आणि मारायला सुरुवात केली. नवरा दात घाशीत लांबून बघत होता. 2-4 काठ्या हाणल्या. कचरीच्या सहनशक्तीची मर्यादा आता संपली. तिने दिराच्या हातातली काठी हिसकवली आणि खोपटावर भिरकवली. अंगार भरल्या नजरेनं त्याच्याकडे बघितली. नवऱ्याकडे एकदा बघितली आणि निघाली. पाटलाच्या वाड्यावर गेली. श्रावणला कडेवर घेतली आणि आपल्या आयुष्याचं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन माहेरच्या वाटेला लागली. कचरीच्या जीवनाचा नवा संघर्ष सुरू झाला होता. आयुष्यानं पुन्हा तिला त्याच ठिकाणी आणून सोडलं होतं. नदीत एखादा भोवरा गरगरत राहावा आणि त्याच्या संपर्कात येणारी प्रत्येक वस्तू खोल गर्तेत घेऊन जावा, अगदी तसंच कचरीच्या जीवनाचा भोवरा होऊन तिला खोल गर्तेत ओढण्याचा प्रयत्न करत होतं. मात्र कचरी बेमालूमपणे सगळ्याच येणाऱ्या संकटांवर पाय देत त्यांना तुडवीत धाडसानं पुढं जात होती. गावाची हद्द जशी जशी जवळ येत होती तशी कचरीच्या उराची धडधड वाढत होती. आजवर सासरी जे भोगलं त्यापेक्षा आपल्या माणसांकडनं पुढे काय वाट्याला येणार याची तिला जास्त धास्ती वाटत होती. भाऊकीच्या बायकांच्या कुत्सित नजरा तिच्या भोवती फेर धरून नाचू लागल्या. कचरी दोन्ही हाताने डोकं दाबून शिवेच्या धोंड्यावर मटकन खाली बसली. सूर्य तिला एकटीला सोडून डोंगराआड गडप झाला. नभातून अंधार झरू लागला. तिच्या डोळ्यात आणि मनात अंधारानं झाकोळून आलं. एक अनामिक भीती तिच्या मनात दाटून आली होती. कचरीने हळूच डोळे उघडून बघितलं तर तिच्या आतल्यासारखाच बाहेरही आजूबाजूला काळोख गडद झाला होता. ती त्या अंधारा पलीकडे बघण्याचा प्रयत्न करत होती. डोळ्यांनी अंधार चिरण्याचा आटापिटा करत होती. मात्र सगळी सृष्टीच अंधाराच्या आधिपत्याखाली होती. सगळं बळ एकवटून कचरी उभी राहिली. काळोखाला मागे टाकीत चालू लागली. वाटेवरील ओळखीच्या विहिरी, बारवा तिला खुणावत होत्या. तिला दुःखमुक्तीचं आमिष दाखवत होत्या. जीवनाची आंतरिक ओढ तिला खेचून घराकडे घेऊन चालली होती. तिच्या या ओढीचा अजून एक धागा, तिचा श्रावण, हाही तिला जीवनाशी घट्ट बांधून ठेवत होता. तो तिच्या जगण्याची ऊर्जा होता. तो कडेवर बसून तिला अनेक बाळबोध प्रश्न विचारून भंडावून सोडत होता. तिचं लक्ष त्याच्या बोलण्याकडे असलं तरी अंधाऱ्या वाटेवर त्या इवल्याशा जीवाचा तिला फार मोठा आधार वाटत होता. बुडत्याला काडीचा आधार म्हणतात ना, तसा तिला श्रावणचा आधार होता. आयुष्याच्या या मिट्ट काळोखाच्या टप्प्यावर तो तिला लुकलुकणाऱ्या चांदण्यासारखा भासत होता.
मनात भल्या बुऱ्या विचारांचे काळे ढग आडवे तिडवे पळत होते. ती श्रावणला कवटाळून पायाखालची खाचखळग्याची वाट मागे टाकत होती. विचारांच्या तंद्रीत गावाजवळ कधी येऊन पोचली ते पावलांनाही उमगलं नाही. मारुतीच्या मंदिरात सुरू असलेल्या पोथीचा आवाज कानावर येत होता. पारासमोर क्षणभर ती शांत उभी राहिली. पोथीचा सीतेच्या त्यागाचा अध्याय सुरू होता. कचरीला भडभडून आलं. जड अंतःकरणाने तिने पाऊल उचललं. अंधाराच्या आदमासानं ती घरासमोर आली. श्रावण पटकन कचरीच्या कडेवरून उतरून माय माय करत सगुणाच्या गळ्यात जाऊन पडला. सगुणा त्याला उचलून घेत घराबाहेरी आली. कुणासंग आलास माय? माय बाबा आले की? तिने अंधारात दूरवर नजर मारली. श्रावणचे मटामटा मुके घेत अंधारात डोळे फाडून माग घेण्याचा प्रयत्न करू लागली. इतक्यात कचरी दारातच माईच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडू लागली. सगुणाच्या मनात प्रश्नांचं मोहोळ घोंगावू लागलं. तिच्या काळजात घालमेल होत होती. काय झालं ग? आधी सांग तर मला. सगुणानं घाबऱ्या घोबऱ्या इकडं तिकडं बघून मग कंठ आणि डोळे अलगद आवळले. कंठात प्राण एकवटून सगुणा क्षणभरानं कचरीला शांत करण्यासाठी तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिली. मनातलं सारं झटकून पटकन म्हणाली, पायावर पाणी टाक, ये घरात. ये घरात. माईचा हा शब्द यापूर्वी तिने अनेक वेळा ऐकला असेल, मात्र आज या शब्दानं कचरीला बळ आल्यागत भासलं. हातपाय धुवून कचरी घरात आली. सगुणा दिव्याच्या तांबूस उजेडात कचरीचा चेहरा न्याहाळीत होती. तिने काहीतरी बोलावं याची वाट बघत होती. कचरी मात्र निश्चल बसून राहिली. काहीच बोलली नाही. बाबा का नाही आलं तर संग? सगुणानं श्रावणला विचारलं. धाकल्या बाबानं माईला लय मारलं, मग आम्ही आलोत. श्रावण काही एक विचार न करता रडवेल्या चेहऱ्यानं सांगत होता. का मारलं त्याने माईला? सगुणानं मानेला झटका देत विचारलं. माहीत नाही. असं म्हणून श्रावणनं खालचे ओठ उरफाटे केले. तुझ्या बाबानं धरलं नाही वय? सगुणाने परत मान हलवत विचारलं. कोणी बी नाही आलं मधी. श्रावणने उजवा हात झटकला. सगुणा कधी नशिबाला तर कधी बाईच्या जन्माला कोसत मनात चडफडत राहिली. कचरी मात्र काहीच बोलत नव्हती. गुडघ्यावर हनवटी टेकवून शून्यात नजर लावून शांत बसली होती. उली उली भाकर खादो गबी. असं म्हणून सगुणानं एका जर्मलच्या ताटलीत दुरडीतले भाकरीचे तुकडे टाकले. त्यावर लोटक्यातली भाजी टाकली. कचरीच्या पुढं आणून ठेवली. खावा. लेकरं आली आहेत कळल्यावनी. रानबा मामा आज गावातल्या येसकर पाळीच्या डबकभर भाकरी आणि लोटकभर भाजी देऊन गेलता. खावा पोटभर. असं म्हणत ती त्यांच्यासमोर ओपलानी बसली. माय मला नको. श्रावणलाच खाऊ दे. मला खाऊ वाटेना. मी पडतो तशीच. कचरी क्षीण आवाजात म्हणाली. उपाशी झोपू नये. बरं नसतंय. तुला खाऊ वाटन तेवढं खा. सगुणा काकुळतीला येऊन म्हणाली. माईचं मन न मोडवून कचरीनं बळेच जड हातानं हळूहळू 4 घास पोटात घातले. भुकेला श्रावण मन लावून जेवत होता. गावातल्या वेगवेगळ्या भाकरीच्या तुकड्यांचा आस्वाद घेत होता. ज्वारी बाजरीचा एखादा तुकडा तर एखादा चपातीचा तुकडा, एखादा हायब्रिडचा, असं नाना तऱ्हेच्या भाकरीचे तुकडे तो चिमणीच्या उजेडात शोधून खात होता. त्याचं जेवण झाल्यावर सगुणानं भाकरी डालीखाली झाकून ठेवल्या. त्यावर एक दगड ठेवला. चिमणी विझवून तिघही झोपले. पोट भरल्यामुळे श्रावणला लगेच झोप आली. सगुणा कचरीला मात्र झोप येत नव्हती. दोघींच्याही काळजात तडफड सुरू होती. डोक्यात नाना विचार एकमेकांवर आदळत होते.
रात्रीच्या अंधारात उंदीर धडपडत होते. सगुणा आणि कचरीसाठी नवे प्रश्न घेऊन नवा दिवस उजाडला. झाडावर पाखरांची किलबिल सुरू झाली. हळूहळू सूर्य वर येऊ लागला तसा गाव गजबजू लागला. कोनाड्यात पडलेले फडे केरसुण्या चालू लागले. घरादारावरून हात फिरू लागला. रोजच्या जगण्यावर नवी लकाकी येऊ लागली. गोठ्यात गायी वासरासाठी हांबरू लागल्या. वासरं गायीकडे ओढ घेऊ लागले. गरम गरम दुधाच्या धारांनी चरव्या फेसाळत भरू लागल्या. गडी माणसं अवताचे बैल घेऊन रानाकडे निघाले. बैलांच्या गळ्यातल्या घंटा त्यांच्या चालीवर मंजूळ आवाज करत होत्या. पाणवठे बायकांच्या आवाजाने आणि भांड्यांच्या आवाजाने आणि बांगड्यांच्या किणकिणीने गजबजून गेले. घरट्यातली पाखरं घरटं सोडून चाऱ्यासाठी घरट्या बाहेर पडून आभाळ वाटांनी धावू लागली. सृष्टीत जणू नवीन चैतन्य संचारलं होतं. या सगळ्यात सगुणाचं घरच तेवढं उदासवाणं भासत होतं. कचरीचा सगुणाचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नव्हता. कचरीच्या अंगातलं अवसान गळून गेल्यागत भासत होतं. ती पायाचं मुटकुळं पोटाजवळ घेऊन तशीच पडून राहिली. सगुणा उठून तिच्याकडे पाहत राहिली. आपसूक उजवा हात कपाळावर टेकत ती विचारात गढली. काय असेल ह्या पोरीच्या नशिबात? एक सोडून 2 संसार मोडले, तिसरा बी तसलाच भेटलाय. असला कसला परसोद्यानं जलम यो लेक मातीचा. लोकाचं लेकरू म्हणून कोणी बी त्याला जनावरागत वागवावं ही कुठली रीत आहे जगाची? बाईच्या जन्मावर कुणी लादला हा अन्य? कसली कुतरोड या जीवाची? मनाला वाटल तसं वागवायचं, मनाला वाटल तवा घरातून काढायचं. कोण वाली ह्या जीवाला? मनातल्या कोलाहलानं आणि डोक्यातल्या प्रश्नांमुळं सगुणाचं अंतःकरण जळत होतं. श्रावण उठल्या उठल्या माय मी गण्णूकडं खेळायला चाललो असं म्हणून बाहेर पळाला. कचरी उठून चुलतली गौरीची राख घेऊन दात घासीत न्हाणीच्या दगडावर बसली होती. रणक्याबाईचं तोंड दिसू नये म्हणून घराकडं न बघणारी गुजामाय दिवसाबरोबर विस्तव मागायला दारात आली होती. बाई, चूल पेटवली काय? कुडाच्या बाहेरूनच विचारत आत आली. आपला येण्यामागचा हेतू लपवण्याचा ती प्रयत्न करत होती. मात्र सगुणाला तिच्या अवचित येण्याचं कारण चांगलंच माहिती होतं. आली चौकशा करायला? कुणाचं कधी काय वाईट ऐकायला येतंय याचीच वाट बघती जणू. मीठ घेऊन तयारच असती. मनात आणि तोंडातल्या तोंडात सगुणा पुटपुटत होती. तू कधी आली ग कचरा माय? ओठाचा चंबू करत माहीत नसल्यागत गुजामाईनं विचारलं. आली मुळाव, सगुणा मनातच बोलली. श्रावण दिसला मला तिकडं खेळताना, तेव्हा वाटलंच मला तू बी आली असन म्हणून. गुजामाय मानेला झोक देत म्हणाली. बरोबर ओळखलेस की माय, सगुणा दुजोरा देत म्हणाली. मालक बी आल्यात काय संग? माहीत नसल्यागत ती सहज बोलली. अंदाज घेत आपल्या प्रश्नावर कचरी काय बोलतीये याची ती आतुरतेनं वाट बघत तिथंच उभी राहिली. आली रातीच? लेकरू नाद लावला होता म्हण. माईचं ध्यान यालंय. वाडीला जाऊत म्हणून घोसकत होता. आले दोघंच माय लेकरं. सगुणाने मध्येच तोंड घातलं आणि ही का चोंबडेपणा करतीये असं तिच्या मनात खुडबुड झालं. तोंडावर आव आणत ती म्हणाली, आशय वय. आणि तिने मानेला एक झटका दिला. वय. सगुणा ही मानेला आणि शब्दाला जोर लावत बोलली. पण श्रावंत म्हणत होता माईला लय मारलं, घरातून काढून दिलं. मला वाटलं खरं का काय? गुजाईच्या चेहऱ्यावर काळजीचा खोटा आव आणून ती म्हणाली. तिच्या धाकल्या बाबाला सांग, उद्या हिच्या संग जाऊन लेकीचा आनेव पुसून ये म्हणाव. सगुणा तिरकस स्वरात बोलली. किती जागाव जाणार आनेव पुसाया? जिथं गेलं तिथं तेच आहे.
गुजामाय रागात म्हणाली, वय माय, सगळीकडं असं चालू झालंय. पोरीवानी नांदाव का नाही तूच सांग. सगुणानं तिच्या बोलण्यावर आपल्या मनातलं म्हणणं मांडलं. वय की, पर माय, हिलाच कशी नीट वागवत नाहीत नवरे. जगात काही लेकी नांदल्यात का नाही? हिलाच वागाई येई ना. दुसऱ्यानं जाऊन अजून हिच्या नावचं पायतान खावं काय? गुजाई आपल्या मनातलं सत्य बोलली. मग रामपाऱ्यात कशाला आली ग विचारायला? सुख दुःख हलकं करायला आल्यावानी? सगुणा तणतणली. गुजाबाईच्या बोलण्यानं सगुणाच्या डोक्यात तिडीक उठली होती, पण तिला यापुढे फार काही बोलता आलं नाही. ही आपलीच म्हणवणारी माणसं त्रास देण्याशिवाय दुसरं काही करू शकत नाहीत हे तिला आजवरच्या अनुभवावरनं चांगलंच कळून चुकलं होतं. आपल्याच घरातील लेकीच्या सुखदुःखाचं कोणाला काही देणं घेणं नाही. ही आपली माणसं असतात कशासाठी, असा विचार कचरीच्या मनात येऊन गेला. सगुणाच्या कडव्या बोलण्यानं गुजाई पुढे काहीही न बोलता फणकाऱ्यात निघून गेली. ही सुरुवात होती. आता इथून पुढं अनेक जण अनेक प्रश्न विचारणार होते. जखमा पोखरून पोखरून लोक तिच्या दुःखाचं वारूळ वाढवणार होते. गुजाई गेल्यावर सगुणानं चूल पेटवून चहा ठेवला. कचर, ये माय, चहा पे, उठ उठ उठ, गुळण्या करून ये जा. सगुणा मलूल आवाजात म्हणाली. काही एक न बोलता कचरी जागेवरनं उठली, घराबाहेर गेली. रांजणातलं पाणी घेऊन चूळ भरली, तोंडावर पाणी शिंपडलं. कचरी तोंड धुवून पदरानं तोंड पुशीत सूम चुलीपुढं येऊन बसली. माय माय, हे लोक काही मला सुखानं जगू देईनात. जिकडं गेलं तिकडं तेच. माझी काही चुकी नाही हे कसं सांगू या लोकायला? आधी बी नव्हती, आता बी नाही. सगळे मलाच बोल लावून मोकळे व्हायले. या लोकाईतून दूर कुठेतरी निघून जावं वाटतंय. कचरीचं दुःख डोळ्यातील पाण्यासह तिच्या शब्दातून वाहत होतं. गप गप रडू न गमाय. लेक मातीला लवाळी गच्चीवट असावं लागतंय. किती बी पूर आला तरी लवाळी पुरासंग वाहून जात नसती. पूर वसरला का अजून जशाला तशी उठून उभी राहते. जातील हे बी दिस, होईल तुझं बी चांगलं. एक लेकरू आहे, त्याच्याकडं बघून दिवस काढ. ते लेकरूच पांग फेडीन तुझा. असे हातपाय गाळून बसू न ग. जसा दिवस येईन तसा मागं ढकलायचा, पुढं चालायचं. माझ्या पदराखाली राहून कष्ट करून खा, जीवाला घोर लावून घेऊ न ग. सगुणा तिला धीर देत लेकीचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करत होती. माईचं बोलणं ऐकून कचरीलाही थोडं धीर आल्यागत वाटत होतं. सूर्य हळूहळू वर येत होता. उन्हाची कोळीक जाऊन दाहकता वाढत होती. कचर, दुरडीत रातची रोटी आहे, खाऊत आणि बामणाच्या माळावर गुड खोडायचं गुत्त घेतलंय. चल जाऊत. सगुणानं तिला म्हटलं तसं तिने मान डोलावत होकार दिला आणि बसल्या जागेवरच पुढे सरकली. सगुणानं दुरडी घेऊन शिळी भाकर ताटात घेतली, थोडी भाजी घेतली आणि दोघे मायलेकी गुमान जेवल्या. पोटातला आणि मनातला दाह हळूहळू भाकरीमुळं शमला. बर. कचरी माईसोबत आपलं पोट पाठीवर घेऊन कामाला निघाली. जीवनासोबत झुंज देणं एवढंच तिच्या हातात होतं. कष्ट करून 2 पोटं भरायची होती एवढंच तिला माहिती होतं. उद्याच्या गर्भात काय वाढलंय याची चिंता सोडून आज पोट कसं भरावं यासाठी ती कष्ट उपसत होती. कधी काम मिळत होतं तर कधी पोट पदरानं घट्ट आवळून उपाशी दिवस काढावा लागत होता. सगुणा कचरी दोघी मायलेकी मिळेल ते काम करून पोट भरीत होत्या, दिवस कंठत होत्या. पाऊस मुळावर उठल्यागत धो धो पडत होता, त्यामुळे कामावर जाणं बंद झालं होतं. घराबाहेर जाऊन भाकरी मागून पण आणता येत नव्हत्या. तरी कचरी बाहेर गेली होती. सगुणाच्या पोटात आणि मनात कालव होत होती. आपण कचरी भूक कशी पण मारू, आपल्याला ते सवयीचं आहे.
पण लेकरू भूक भूक करन, त्याला भूक निघत नाही, काय घालावं त्याला खाऊ. असं सारं मनात चालू असताना कुणीतरी डोक्यात घण घालावा तसं झालं. माय माय लय भूक लागली. श्रावण मलूल चेहरा करून म्हणाला. काय करू बाबा, घरात आहे नाही ते समद सरून गेलं. पंधरवडा गेला, या पावसानं दम खाल्ला नाही. गरिबानं कसं जगावं याचंही भान नाही ह्याला. तुझी माय तुझ्यासाठी कुरडूची भाजी तोडून आणतो म्हणून गेली भर पावसात भिजत. इतक्यात कुंची भरून कुरडूचा पाला घेऊन चिंब भिजलेली कचरी थोडं झपकन घरात आली. ओटीतली भाजी समोर ठेवत म्हणाली, घाल माय चुलीवर शिजायला, लेकरू भुकेनं येकुळ झाले. भाजीसोबतच कचरीनं कुणाच्या तरी शेतातल्या पराठ्या बांधून आणल्या होत्या. त्या भिजक्या पराठ्या चुलीत घातल्या, चुलीतल्या आरावर फुंकर मारली. भिजक्या लाकडामुळं चूल पेटता पेटत नव्हती. घर धुरानं भरून गेलं. कचरीनं धुपल्या चुलीवर जर्मलच्या भगुन्यात भाजी चढवली. लुगडं भिजून पाणी गळत होतं. त्यांनी पदर चुलीवर धरून सुकवला. हळूहळू अंगात भरलेली हुडहुडी जाळामुळं कमी झाली होती. अंगात ऊब आली होती. कचरीनं भाजी उकडल्यावर त्यातलं पाणी गाळून काढलं. थोडे मिठाचे खडे, मिरच्या उखळात वाटून भाजीत मिसळली, एका ताटलीत वाढून घेतली. श्रावण ताडकन उठून गपकन ताटावर बसला. सगुणानं दुरडीत वाळून कडक झालेला भाकरीचा चतकोर तुकडा काढून दिला. त्याच्यावर बुरशी चढली होती. श्रावणच्या मनात आनंद झाला. त्यावेळी श्रावणचा फुललेला चेहरा बघून कचरीचं पोट काही न खाता भरल्यासारखं जड वाटत होतं. त्या पाल्यावरच त्यांनी पुढचे काही दिवस काढले. ही भाजी त्यांच्या जन्माची सोबतीण होती. कचर, जळबा धनगराची म्हैस राकोळी घालायची म्हण, आपल्या श्रावणाला राखायला लावू का? पोटाला खाऊन महिना 3 रुपये देतो म्हणले ते. सगुणानं कचरीला धीर करत विचारलं. ते ऐकून कचरीच्या डोळ्यात लेकराला तरी पोटभर अन्न मिळेल अशी आस दिसत होती. राखू दे की मग, त्याचं तरी पोट भरण, आपल्या संग ते बी उपाशी मरते. कचरीनं संमती दिली. श्रावण, चल आपण त्याच्या घराला जाऊत, त्याची म्हैस राखोळ घातली तुझ्याकडं, राखशील की? सगुणानं त्याला विचारलं. वय माय, राखतो म्या म्हैस. श्रावण निरागसपणे मान डोलवत म्हणाला. चल मग वाण्याच्या घरी जाऊन येऊत. सगुणा म्हणाली आणि चल म्हणत श्रावण आजीच्या पुढे ढांगा टाकत निघाला. मांगवाडा संपला की वेशीच्या आत धनगर आळी. ते धनगर आळीजवळ आले तेव्हा मुताट वास नाकाला झोंबला. त्याच्या पलीकडे थोडी मोकळी जागा आणि मध्ये एक पडका वाडा. वाड्याच्या मध्ये काही झाडं, तिथेच म्हशीचा गोठा. हाय का कोण घरात? सगुणा दाराच्या बाहेर उभे राहून आत डोकावत हाक दिली. श्रावण पुढे जाण्याच्या तयारीत होता. सगुणानं त्याच्या हाताला हिसका देत त्याला जवळ ओढून घेतलं आणि जवळ धरून ठेवलं. आवाज ऐकून जळबाजी बाहेर आले. आप्पा, आप्पा पोराला घेऊन आलावजी. सगुणा दबक्या आवाजात म्हणाली. असं आहे वे, लयच बारीक आहे की पोरग, म्हशीला चांगलं सांभाळील का हे? जळबाजी आप्पानं शंकेनं विचारलं. सवय हाय त्याला ढोरं राखायची, त्याच्या गावाकडे बी राखलेत त्यानं ढोरं. तुमची एक म्हैस चांगली राखल ते. सगुणानं ग्वाही दिल्यागत बोलली. बरं उद्या भेगीन ये, म्हशीचं शेण काढून जा, न्याहारीची भाकर खाऊन म्हैस घेऊन जा, बरं का रे पोरा. जळबाजी आप्पानं आपल्या चिरक्या आवाजात श्रावणला सगळं समजावून सांगितलं आणि मान कलती करून आप्पा घरात डोकून म्हणाले. भाकर असली तर दे बरं सगुणाच्या नाताला. आप्पाची बायको यमुनाबाई 2 भाकरी 2-4 खाराच्या फोडी घेऊन बाहेर आली. सगुणानं पदर पसरला. त्यात बऱ्याच अंतरावरनं तिने त्या भाकरी टाकल्या. पदरासह सगुणानं हात छातीजवळ नेले. त्या भाकरी बघून सगुणाला समाधान वाटलं. श्रावणला मात्र कधी एकदा भाकर खातो असं झालं होतं. तो सगुणाच्या हाताला धरून घरी चल म्हणून ओढायला लागला. सगुणा वळून चालायला लागली. मागे श्रावण चालू लागला तर
उद्या बेगीन ये रं पोरा, आप्पानं पाठीमागून बजावलं. बरं. श्रावणनं जागेवर वळत पाठीमागे बघत दबक्या आवाजात मान हलवीत बोलला आणि आजीच्या पुढं चालू लागला. कचरी कुरडूच्या पानांची भाजी करून माईची आणि लेकराची वाट बघत बसली होती. श्रावणला एकटं आलेलं बघून कचरीने विचारलं, माय नाही आली? येते की, मी पळत आलो समोर. श्रावण खाली बघत म्हणाला, नाही म्हणले का जळबाजी आप्पा? कचरीनं शंकेने विचारलं. अगं लगीच ये म्हणले. सगुणा आत येत म्हणाले. सगुणानं आणलेल्या 2 भाकरी दुरडीत बोलत बोलत टाकल्या. त्यातली 1 भाकर घेऊन तिघांनी वाढून घेतली. ते आनंदानं जेवले. सगुणानं 1 भाकर निगुतीनं डालीखाली झाकून ठेवली. किती दिवसांनी 2 भाकरी बघितल्या होत्या त्यांनी. त्यामुळं सगुणाच्या काळजाचा आकार भाकरीगत फुगल्यावानी झाला होता. फुगवत ती म्हणाली, आज तुझ्या लेकाच्या कामाईची भाकर खाल्ली बघ आपण. मोठा होऊन तुझं पांग फेडील तुझा लेक. आईचं बोलणं ऐकून कचरीचं मन गदगदून आलं. तिने श्रावणला जवळ घेऊन त्याच्या गालाचे मटामटा मुके घेतले. श्रावणला आजीचं आणि माईचं बोलणं नेमकं उमगत नसलं तरी आपल्याविषयी काहीतरी चांगलं बोलतायत म्हणून त्याचाही चेहरा फुलून आला. त्याच्या पाणीदार डोळ्यात वेगळीच चमक दिसत होती. माय, म्या गणूकडं जाऊ का खेळायला? कधी एकदा बाहेर जाऊन मित्रांना ही आनंदाची बातमी सांगतोय असं त्याला झालं होतं. अरे धोंधार पाण्यात कुठं खेळणार आहेस रं? बस उगं घरी, उद्या तुला म्हैस घेऊन रानात जायचंय. सगुणा त्याच्यावर डाफरली आणि आजी नाही म्हणतात चुळबुळत श्रावण घरातच बसून राहिला. श्रोते हो, हा होता आजचा भाग. पुढचा भाग ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.